पारू या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये जबरदस्त सस्पेन्स दाखवलेला आहे. आपण पाहिलं होतं की आदित्य सर आणि अहिल्या मॅडम यांच्यामध्ये बोलणं चालूच असतं. आदित्य सर अहिल्या मॅडमना सांगतात, हे दिशाचा विषय जरी आपण बाजूला ठेवला तर प्रीतम सरांचं दिशावर प्रेमच नाहीये, प्रीतम सरांचं तर प्रिया मॅडमवर प्रेम आहे. हे ऐकून अहिल्या मॅडमना धक्काच बसतो. त्या म्हणतात, ही तीच आहे ना प्रिया जी आपल्या शाळेच्या प्रोजेक्टसाठी गावावरून आली होती? त्यावर आदित्य सर म्हणतात, हो ही तीच प्रिया आहे. पुढे आदित्य सर सांगू लागतात, प्रीतम आणि प्रियाचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, ते एकमेकांशिवाय जगूच शकत नाही. आणि प्रीतम मध्ये जो काही बदल झालेला आहे तो दिशामुळे नाही झाला तर प्रिया मॅडम मुळे झालेला आहे. आणि म्हणूनच आम्ही त्या प्रियाच्या घरच्यांना समजवण्यासाठी त्यांच्या गावी गेलो होतो आणि आता पारू सुद्धा तिथंच गेलेली आहे. हे ऐकून अहिल्या मॅडम आता खूप चिडतात. त्या म्हणतात, आदित्य तुमचं हे सगळं सुरू होतं माझ्या पाठीमागे मला न सांगता, आणि तू मला हे आत्ता सांगतोयस. अहिल्या मॅडम आता खूप चिडतात. त्या म्हणतात, हे सगळं माझ्या पाठीमागे चालू होतं मला न सांगता, आणि तू मला हे सगळं आत्ता सांगतोयस. प्रीतमचा चेहरा पडलाय का तर तिचं प्रिया बरोबर लग्न होत नाही म्हणून, आणि तू त्याचीच बाजू घेतोयस. तुला माहित नाही प्रीतम कसा आहे ते, आणि मुळात तुम्ही त्या गावाला मला फसवून माझ्याशी खोटं बोलून गेलात. तुला लाज नाही का रे वाटली? ही अपेक्षा करायची का तुझ्याकडून? आणि कोणत्या परक्या प्रियासाठी तू तुझ्या आईला फसवलं? फक्त प्रीतमच नाही तर तू आणि पारू सुद्धा तितकेच गुन्हेगार आहात. त्या प्रियासाठी तुला तुझ्या आईचा शब्द महत्वाचा नाही का रे वाटला? मी ओळखते प्रीतमला, आज त्याचं तिच्यावर प्रेम नाही आणि म्हणून त्यानं तुला काहीतरी सांगितलं आणि तू लगेच आलास त्याची बाजू मांडायला. चल आपण असे समजूयात की मी प्रीतमचं आणि प्रियाचं लग्नही लावून दिलं. उद्या त्याला तिचाही कंटाळा येईल, मग काय होईल याची कल्पना तरी आहे का तुला? तू घेणार आहेस का जबाबदारी? त्यावर आदित्य सर ही लगेच म्हणतात, हो मी घेणार आहे जबाबदारी. आई मी बघितलंय त्या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे, आणि मी हेही अनुभवलंय की दिशा ही खूप वाईट मुलगी आहे. अहिल्या मॅडम आता अजूनच चिडतात आणि म्हणतात, कुठल्याही स्त्रीचा अपमान झालेला मी सहन करू शकत नाही. माझ्या मुलाचं त्या मुलीवर प्रेम नाहीये म्हणून तिचं लग्न थांबवायचं किंवा आयत्या वेळेला हे लग्न मोडणं हे पाप आहे. मी असं कुठल्याही मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकत नाही. त्यावर आदित्य सर म्हणतात, पण आई आपल्याला आपल्या प्रीतमसाठी हे करावंच लागेल. त्यावर पुढे अहिल्या मॅडम म्हणतात, ठीक आहे मग पुरावे आण आणि मग बोल. आणि आईचे असे बोलणे ऐकून आदित्य सर स्वप्नातून जागे होतात. हा प्रेक्षको, तुम्ही अगदी बरोबर ओळखलत. आदित्य सरांना दिवसा ढवळ्या लग्नात स्वप्न पडलं होतं. असं रिअल मध्ये काहीही झालेलं नाहीये. अहिल्या मॅडमना तर या सगळ्याची काही कल्पनाही नाहीये. आदित्य सर आता मीरला कॉल करतात की मीर अजून कसा काय आला नाही, आतापर्यंत तर पोहोचायला हवा होता. कॉल आता दुसराच एक माणूस उचलतो आणि म्हणतो, हा ज्याचा फोन आहे ना त्याचा खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय, खूप सिरियस ऍक्सिडेंट झालाय, आम्ही त्यांना हॉस्पिटलला घेऊन जातोय. हे ऐकून आदित्य सर खूप घाबरतात आणि तेही म्हणतात की मी हॉस्पिटलला यायला निघतो, तुम्ही पुढे व्हा. तोपर्यंत इकडे बाहेर गणी बाजवळ येतो आणि म्हणतो, वा मला तायडीची खूप आठवण येते, लई आठवण येते, मला तिच्याशी बोलायचंय. बा समजावतो गणीला, अरे थांब जरा, पारू थोड्याच वेळात येते, मग तू बोल की समोरासमोरच. पण गणी काही केलं ऐकायला तयार नसतो. तो काय त्याचा हट्ट सोडत नाही. म्हणून शेवटी बा गणीला फोन देतो आणि पारूला कॉल करायला सांगतो. खरंच आहे ना, आपला माणूस संकटात असेल तर आपल्याला त्याची सावल आधीच लागते. तसंच काहीसं झालंय गणीचं. इकडे आतमध्ये लग्नाचे विधी चालूच असतात, पण प्रीतम सरांचे लक्षच नसते. ते प्रियाची वाट बघत एकटक बघत बसलेले असतात. ते पाहून दिशा म्हणते, अरे आपलं लग्न होणारच आहे, तू किंवा कोणीच आता आपलं लग्न थांबवू शकत नाही. प्रीतम किर्लोस्कर, यू आर फिनिश्ड. तुझं त्या बावळट प्रियावरचं प्रेम आता विसर. आणि तू कितीही जगाला ओरडून सांगितलंस ना की तुझं प्रियावर किती प्रेम आहे, पण तुझ्यावर कोणीच नाही विश्वास ठेवणार, कारण सर्वांना माहितीये की प्रीतम किर्लोस्कर किती चीप आहे ते. आता थोड्याच वेळात आपलं लग्न होईल, तेव्हा तू मला एक वचन दे, तू आयुष्यभर माझ्या नावाचा पट्टा गळ्यात घालून माझ्या मागे शेपटी हलवत फिरत राहशील. इकडे गणी आता बाहेर पारूशी बोलत असतो. तो म्हणतो, अगो तायडे तू कुठं आहेस, न सांगताच गेलीस मला, तू लवकर ये ना. त्यावर पारू म्हणते, हो गणी माझं लई महत्वाचं काम होतं, मी येतेय. आणि लग्न कुठपर्यंत आले आहे, झाले का असे विचारते. त्यावर गणीकडून पारूला कळते की सगळे विधी झालेत आणि लग्न फक्त बाकी आहे. आता तूच अचानक गाडी थांबते. बाहेर रस्त्यावर कोणीतरी लाकडाचे ओंडके ठेवलेले असतात. ड्रायव्हर दादा ते बाजूला करण्यासाठी गाडीतून बाहेर उतरतात. इकडे पारूचा कॉल गणी बरोबर चालूच असतो. तोच काही माणसं येतात आणि पारूला घेऊन जातात. पारू खूप जोर जोरात ओरडत असते. गणीला आता समजते की आपली तायडी संकटात आहे, काहीतरी गडबड आहे. तो पटकन येतो आणि बाला ही गोष्ट सांगतो. आता बाई खूप घाबरतो. आता बा आणि गणी इकडे तिकडे बाहेर कुठे पारूचा शोध लागतोय का ते बघायला जातात.
पारू आता खूप घाबरलेली असते. तिला दिशाच्या माणसाने किडनॅप केलेले असते. पारू त्यांना म्हणते, तुम्ही लोक कोण आहात, का आणले मला इथं? त्यावर त्यांच्यातलाच एक माणूस म्हणतो, तुला दुसऱ्यांच्या गोष्टीत लक्ष घालायला खूप आवडतं ना, डोकं फिरलंय का तुझं? त्यावर पारू म्हणते, मला जाऊ दे इथून, तुम्ही मला असं पकडून नाही ठेवू शकत. आणि तिथून जायला निघते, पण तिला सगळे अडवतात, जाऊ देत नाहीत. आणि एक जण म्हणतो, दिशा मॅडमनी उडवायला सांगितलं हिला मारून बॉडी जंगलात फेकून द्यायला सांगितले. त्यामुळे आता पारूला कळून चुकते की हा सगळा दिशा मॅडमचाच प्लॅन होता. इकडे आता लग्नाचे सगळे विधी संपन्न होतात. आता मंगळसूत्र घालण्यासाठी फक्त 2 मिनिटाचा वेळ बाकी असतो. तेव्हा प्रीतम सर उठतात आणि तिथून निघून जातात. सगळेच आता टेन्शन मध्ये येतात. अहिल्या मॅडम प्रीतम सरांच्या मागे मागे जातात. तोपर्यंत इकडे बहानी गणी पारूचा शोध घेतच असतात, पण त्यांच्या हाती काहीच लागत नाही. शेवटी मारुती मामा आदित्य सरांना कॉल करतो आणि गणी घडलेला सर्व प्रकार आदित्य सरांना सांगतो. आदित्य सर त्यांना समजून सांगतात की तुम्ही घाबरू नका, मी पारूला घेऊनच येईन, फक्त तुम्ही तिथे कोणाला काही बोलू नका. आता इकडे आतमध्ये आता अहिल्या मॅडम प्रीतम सरांना विचारतात, काय झालं रे? प्रीतम सर म्हणतात, आई मला हे लग्न नाही करायचं. प्रीतम सरांचे हे बोलणे ऐकून अहिल्या मॅडम खूप चिडतात आणि म्हणतात, तुझी हिंमत कशी झाली असं बोलायची? तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? प्रीतम सर म्हणतात, आई तुझा निर्णय चुकलाय. दिशा चांगली मुलगी नाहीये, ती खूप वाईट आहे. ती तुझ्यासमोर एक वागते, माझ्याशी वेगळंच वागते आणि बाहेर तर तिसरंच वागते की जे मी तुला सांगू सुद्धा शकत नाही. नीच आहे मुलगी ती, आपलं घर उद्ध्वस्त करून टाकेल. प्लीज आई प्लीज, हे लग्न थांबव ना. अहिल्या मॅडम खूप चिडलेल्याच असतात. त्या म्हणतात, प्रीतम तू आधी लग्नाला जाऊन उभा राहा, मला तुझं काही ऐकून घ्यायचं नाहीये. तूच तयार झाला होतास ना लग्नाला? त्यावर प्रीतम सर म्हणतात, हो मीच झालो होतो तयार, मला एकदाशी ते संपून टाकायचं होतं, काही व्हायचंय ते होऊ देत म्हणलं, पण मला पारूने समजावलं. ती म्हणली, तुम्ही बोला देवी यांशी, त्या तुम्हाला नक्की समजून घेतील, त्यांना समज कळतं तुमच्या मनातलं. अख्ख्या जगात कुणी विश्वास नाही ठेवला तुमच्यावर, तरी देवी आई ठेवतील, असे पारू म्हणाली. आई तुला माझ्यातला बदल दिसत नाही का ग? मी बदललोय, मी खूप बदललोय. आई मी तुला जीव तोडून सांगतोय, हात जोडून सांगतोय, आई हे लग्न थांबव. मी आयुष्यभर दिशाबरोबर सुखी नाही राहू शकणार. पण तरीही अहिल्या मॅडम काही ऐकत नाहीत आणि त्या म्हणतात, प्रीतम लग्नाला जाऊन थांब. पुढे प्रीतम सर म्हणतात, हो ठीक आहे मी जातो, मला फक्त एकदा तुला सगळं हे सांगायचं होतं. मला वाटते की तू मला समजून घेशील. मी आधी तुला खूप त्रास दिलाय, पण आता अजून मनस्ताप नाही द्यायचा. आता तरी आई मला कळलंय प्रेम काय असतं, आईवरचं प्रेम काय असतं, भावावरचं, कुटुंबावरचं प्रेम काय असतं, सगळं आत्ता कळतंय आई मला. या आधीही मी तुझ्या कधी शब्दाच्या बाहेर नव्हतो आणि इथून पुढेही नसेन. हे असे लग्नातून माघार घेणं चुकीचंच आहे. त्यावर अहिल्या मॅडम म्हणतात, तुझ्यावर कसा विश्वास ठेवू रे मी? या आधी कमी चुका केल्यास का तू? कितीतरी मुलींना लग्नाची वचनं दिलेत, कितीतरी वेळा अडकलायस आणि आदित्यने तुला सोडवलंय. तू खूप चंचल आहे, प्रत्येक मुलीच्या प्रेमात पडतो, नंतर तिचा तुला कंटाळ येतो. आताही तू तेच करतोय. आधी तू दिशाच्या बरोबर लग्न करायला हो म्हणाला, परत नाही म्हणाला आणि परत हो म्हणालास प्रीतम. त्यावर प्रीतम सर म्हणतात, आई हो तू बरोबर बोलतेस, मला माहितीये तुला माझ्या विश्वास ठेवायला खूप कठीण जाते, पण प्लीज माझ्या बोलण्यावर आई विश्वास ठेव. अगं मी तुझाच मुलगा आहे, मला कळते गोष्टींचं गांभीर्य. मी आता माघार घेतली तर दिशाची बदनामी होईल हे सुद्धा मला कळतंय, की जे कुठलीच मुलगी डिझर्व करू शकत नाही. पण आई मी जर तिच्याशी लग्न केलं तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल, मी आयुष्यभर सुखी नाही राहू शकणार आणि मी होईन ते होईन आणि आपल्या घरालाही ती उद्ध्वस्त करेल. मी कसं सहन करू आई? रोज सकाळी उठल्यापासून नरक यातना भोगाव्या लागतील मला. तुला तरी हे बघवेल का ग? असे म्हणून प्रीतम सर खूप रडू लागतात. अहिल्या मॅडम नाही आता खूप खूप वाईट वाटते. त्या शांत होतात. त्या काळजीने प्रीतम सरांना जवळ घेतात आणि म्हणतात, इतका कधी मोठा झालास रे प्रीतम, आणि इतकं सगळं होत होतं आणि तुला याआधी मला एकदाही सांगावंसं नाही वाटलं? प्रीतम सर पुढे म्हणतात, मी तुला सांगण्याचा खूपदा प्रयत्न केला यापूर्वी आई, पण मी तुला काहीतरी एक सांगायचो आणि कृतीतून काहीतरी दुसरंच दिसायचं, म्हणून तुला कधी कळलंच नाही आई की मला काय हवंय किंवा मला काय म्हणायचंय. अहिल्या मॅडम आता प्रीतम सरांना स्पष्ट विचारतात, तुला नाही करायचंय का हे लग्न? सांग ना मला, प्लीज सांग. जी काही माझी बदनामी होईल, किर्लोस्कर ग्रुपची जी काही बेअब्रू होईल, तिला सामोरी जायला मी तयार आहे. अहिल्या मॅडमचे हे बोलणे ऐकून एवढ्या वेळ लग्न थांबव असे म्हणणारे प्रीतम सर अचानक मी हे लग्न करायला तयार आहे असे म्हणून ताडकर तिथून निघून जात.
आणि इथेच आजचा एपिसोड संपतो. आता बघा हा, यावर अहिल्या मॅडमने तर कसे वागले पाहिजे, नेमका काय निर्णय घेतला पाहिजे. आता एक म्हणतो तर घटकेत दुसरंच म्हणतो. आता म्हणतो मी लग्नाला तयार आहे, नंतर म्हणतो मी नाही लग्नाला तयार, हे थांबवू लग्न. पण मला काय वाटतं प्रेक्षको, की आईची बदनामी होईल, किर्लोस्करांची बेअब्रू होईल, म्हणून प्रीतम सर लग्नाला हो म्हणून निघून जातात. कारण आपल्याला तर माहितीये प्रीतम सरांचं प्रिया मॅडम वरती किती जास्त प्रेम आहे. तर असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.